सौरभ आहे। धन्यवाद स्वप्नील। पहिला सेमीफायनलचा थरार आपण अनुभवणार आहोत। इथे घेणार आहोत नक्कीच परी 11चा संघ आणि आश्रय स्टार संघ यामध्ये बलाढ्य आहेत। एका बाजूने जर विचार केला तर परी 11ची फलंदाजी आता मात्र मजबूत झालेली आहे। काल सलग 3 सामने पराभूत झाल्यानंतर पराभवाची चव चाखल्यानंतर आज मात्र नव्या जोमाने मैदानामध्ये आले आणि सलग 3 विजयाची नोंद या ठिकाणी केली आणि सेमीफायनल मध्ये धडक मारली। अर्थात सोहन आणि त्या पद्धतीने आज पहिल्या सामन्यामध्ये जी सुरुवात केली सूरजनं, पहिल्या सामन्यामध्ये तडाखेबंद 39 धावांची खेळी केली आणि आपल्या संघाचा आत्मविश्वास, आपल्या फलंदाजाचा आत्मविश्वास त्याने वाढवला। त्यानंतर सोहनने सुरेख फलंदाजी केली आणि आज पुन्हा कालच्या दिवसभरामध्ये ज्याला सूर सापडला नाही तो सुयोग देखील फॉर्म मध्ये आलाय। त्याने देखील 2 षटकार मागच्या सामन्यामध्ये तडकावले आणि आपला आत्मविश्वास देखील परत आणलाय। त्याच्यामुळे परी प्रांताची बाजू भक्कम झाले आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला आपण तर आश्रय स्टार्स हा संघ मला वाटतं जास्तीत जास्त सामने जिंकलेला पराभव हा त्यांच्या वाट्याला या स्पर्धेमध्ये मला वाटतं केवळ एकच आला का। निश्चितच कारण सकाळच्या सत्रात या जोडीनं 6 चेंडूंवरती 19 धावा कुठल्या होत्या। ती ही सलामीची जोडी हळूहळू मैदानाच्या दिशेने जाते। सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। अप्रतिम अशी जोडी सोहन आणि इनफॉर्म बॅट्समन सूरज, डावखुऱ्या शैलीचा सूरज मैदानाच्या आतमध्ये राहतोय। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून पहिलं षटक कोण घेऊन येतो तो बघायला लागणार आहे। संदीपदा, महत्वपूर्ण सामना आहे, सेमीफायनलचा सामना। कोण जिंकणार, कोण हारणार, कोण ही चमचमती दाबी प्रीमियर लीगची ट्रॉफी आपल्या ताब्यात घेणार हे पाहण्याजोग आहे। हो निश्चितच आपण पाहत आहोत एक दाबे प्रीमियर लीग चा थरार पर्व 6चा थरार पर्व 6चा रणसंग्राम आणि सर्व क्रीडा रसिकांच्या स्वागतासह पुन्हा आपल्याला घेऊन जातो मैदानामध्ये। अर्थात सलामीवीर मैदानामध्ये दाखल झाले। स्ट्राईक वरती असेल तर सोहम, नॉन स्ट्राईक वरती असेल तर सूरज। पहिला चेंडू आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने एंड कडनं मारा करण्यासाठी सज्ज असेल तो ऑलराऊंडर खेळाडू अर्थातच आश्रय स्टार्सचे पूर्ण मदार त्या खेळाडूवरती आहे। पूर्ण नजर सर्वांची त्या खेळाडूवरती आहे। तोच सौरभ देवरुखकर गोलंदाजी मार्क वरती असेल, सामोरा असेल तो मात्र या ठिकाणी सोहमला सूर सापडला। त्याच्या बॅट मधनं चांगले फटके येत आहेत, षटकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळतात। पहिला चेंडू सामन्याला सुरुवात होणार आहे। सेमीफायनलचा थरार घेऊन जातो मैदानामध्ये, सामन्याला सुरुवात होईल। पहिला चेंडू टाकण्यासाठी आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूने सज्ज असेल अर्थात सौरभ देवरुखकर गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्क वरती असेल अर्थातच सोहम। परी 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आत्मविश्वास वाढल्यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना, पहिला चेंडू, जोरदार टाळ्या चारी बाजूला झाला पाहिजे। सेमीफायनलचा पहिला चेंडू दरम्यान वैयक्तिक पहिलं सेमीफायनलच्या पहिला चेंडू टाकला तो सौरभ या ठिकाणी स्वागत केलं, या ठिकाणी स्वागत केलं पहिल्याच बॅट मधला मोठा फटका, उंच फटका परी 11 आपलं खातं खोललंय। सोहम ऑन फायर। आपला इरादा स्पष्ट केला सोहनने आलेल्या नवीन चेंडूवर षटकार ठोकलाय तो सरळ मिडॉनच्या डोक्यावरून षटकार। आता मात्र थरार पाहायला मिळतोय दाबी प्रीमियर लीगचा। संदीप माडलेकर यांच्या वाणीतून आपण ऐकणार आहोत। पहिल्या षटकार प्रगती पटावर असताना दुसरा चेंडू सौरभ याचा अकुटपचा चेंडू, सुरेख चेंडू होता, सुरेख चेंडू। कुछ तेरी कुछ मेरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो काही चेंडू फलंदाजाच्या गोटात असतात तर काही चेंडू गोलंदाजाच्या गोटात आहेत। आपण बघतोय पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर आपली स्ट्रेन, आपली ताकद, आपलं खेळातील सामर्थ्य पणाला लावताना सौरभ सुरेख चेंडू फेकला होता। स्वप्नील आपण मैदानामध्ये पाहतोय पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि मिकी माऊस आणि चेहरे देखील दाखल झाले। सामन्याच्या रंगात वाढणार आहे सेमीफायनलचा थरार आहे, सेमीफायनलचा रणसंग्राम आपण पाहणार आहोत। या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती सौरभ पुन्हा तयार असेल, सामोरा असेल तो सोहन। पहिल्या चेंडूवरती
ओ आता मात्र पुढे खेचलाय फलंदाजाला, कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, परंतु सौरभ याच्याकडे अनुभव आहे, मोठ्या सामन्यांचा अनुभव आहे. अर्थात अस्माई दाबीचं प्रतिनिधित्व करताना सेमीफायनल फायनल पर्यंत खेळलेला हा संघ आहे बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, त्याच्यामुळे अनुभव त्याच्या पाठीशी आहे. हो या ठिकाणी चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता चेंडू सीमारेषेच्या दिशेनं, परंतु वेगाने चेंडूवरती गेलाय. अर्थातच त्या ठिकाणी चपळ असा क्षेत्ररक्षक उभा आहे खोलवर सीमारेषा. सुशांत त्या ठिकाणी चेंडू अडवलाय, परंतु या ठिकाणी एक धाव फलंदाजाला, एक धाव संघाला. आता मात्र डावखुर सूरज फलंदाजी मार्कवरती असेल. याच खेळाडूने खऱ्या अर्थाने विजयाची चव चाकायला परी 11 ज्यानं दाखवली. आज सुरुवात केली, पहिल्याच सामन्यामध्ये 39 धावांचा तडाखा दिला तोच सूरज. आणि इथे बघा मिकी माऊस आणि चेहरे या ठिकाणी मजेचं वातावरण मैदानामध्ये, मनोरंजन पूर्ण क्रीडा रसिकांचं. ओ लोअर फुलटॉस आहे, परंतु या ठिकाणी काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. चेंडू जाऊ दिला नाही, निर्धारित झोन मध्ये गेला असतं तर एक धाव मिळाली असती, परंतु तसं घडलं नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. हा क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी नक्कीच ठेवलेला आहे. सुरेख रणनीती मला वाटतं चक्रव्यूह आखण्यात आले सूरजला अडकवण्यासाठी. बघूया पुढचा चेंडू, खूपच ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर आणि नो चेंडू, खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या धावेने ती धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट पहा नीट. आणि इथे सूरजला संधी आहे, या ठिकाणी चेंडू उचलून भिरकवण्याची संधी आहे. कोणतं नुकसान होणार नाही सौरभ गोलंदाजी मार्कवर. ओ पुन्हा एकदा पाहायचंय, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आपण बघतोय. षटक क्रमांक 1 संपुष्टात आले. धावफलक प्रथमेश आणि मुळात आले होते. थोडीशी संधी आपल्याकडनं दूर देतो. पुन्हा एकदा जाऊया षटक क्रमांक 2 कडे. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती 9 धावा लागलेल्या आपण पाहतोय. माझ्या समवेत माझे सहकारी समालोचक म्हणून स्वप्नील देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रसाद हा देखील माझ्या समवेत आहे. यांचा देखील आवाज अधूनमधून आपणापर्यंत जरूर पोहोचणार आहे, युट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल झाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अनुभवी प्रशांतला मोर्चावरती आणलं जात आहे आणि त्याला सामोरा फलंदाज असेल तो सोहन. पहिल्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्ती धावा जरूर आल्या नसल्या तरी कोणतेही नुकसान नाही आहे. सोहन सारखा फलंदाज अजून मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईकवर सूरज आहे आणि येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर अजूनही सुयोग डगआउट मध्ये आहे, त्याला अजून फलंदाजीला यायचं आहे. निश्चितच मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे, कारण आज स्टार्ट या संघात उत्तम फलंदाज. पुन्हा एकदा राईट ओव्हर विकेटचा मारा. हो हो हो, सुंदर झालेला चेंडू. बघूया झेल होतो का, आणि झेल सुटतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हलका झेल सुटतोय आणि एक जीवनदान मिळतंय मला वाटतं सोहनला. कॅच विन द मॅच. आता मात्र मिकी माऊस त्याची चूक त्याला दाखवतोय. कमॉन डीजे. आता मात्र असेल तर सूरज. या सूरजने पहिल्या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली तोच सूरज. आता मात्र हो जोरदार काय बॅट फिरवली जाते आपण पाहतो आहोत. जर चेंडू बॅट वरती कनेक्ट झाला तर मात्र तो नक्कीच सीमा पार असणार. टायमिंग जर झालंच तर सीमा पार असणार, यात काही शंका नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण, जोरदार धावा करण्याच्या नादात डॉट चेंडू जास्ती जाणार नाही त्याची काळजी देखील परी 11 च्या फलंदाजाला घेणं. हो ऑनसाइड वरती सुरेख तटवला. एक धाव या ठिकाणी निश्चित मिळणार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवता फेक येते गोलंदाजाच्या दिशेने, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. एकेरी दुहेरी धावांनी मोठी धावसंख्या धावफलकावरती लागणार नाही, परंतु कसं असतं अर्थात महत्वाची लढत आहे, सेमीफायनलची लढत आहे. दोन्ही संघांवर दबाव सारखा आहे. किमान 40-45 धावा देखील या प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकू शकतात. त्याचं कारण असं सामना मोठा आहे, कारण इथून जो पराभूत संघ होणार आहे तो या स्पर्धेतनं नक्कीच
बाहेर होणार आहे, म्हणजे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी फेकला जाणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच मोठा दबाव असतो. महत्वाची लढत आहे, सेमीफायनलचा थरार आहे आणि दबावाचा सामना जुगारून जो काम करणार, जो संघ खेळणार तोच या ठिकाणी विजय होणार. हा बघा डॉट चेंडू जातो. पुन्हा एकदा मोठे फटके खेळण्याच्या नादात मी बोललो की डॉट चेंडू जातील, त्याचा अतिरिक्त दबाव हा फलंदाजीवरती वाढत राहणार आहे. चांगली गोलंदाजी प्रशांत केली. पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती असेल, गोलंदाजीसाठी सज्ज असेल, समोर असेल तो अर्थात सोहम. ओ इथे मात्र चेंडू हवत आहे, काम मौका बन सकता है लेकिन बहुत ही दूर यहाँ पर विजय केला. एक रन पूरा किया, खतरनाक साबित हो सकता है लेकिन थ्रो इतना ठीक नहीं. यहाँ पर बॉल बचे. गचाळ क्षेत्ररक्षण गोलंदाजीसाठी काय, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ बरोबर लाभत नाहीये. कारण हा सांघिक खेळ मानला जातो. पूर्ण संघ जेव्हा एक संघ होऊन खेळेल तेव्हाच निश्चित यश मिळेल. त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये येतो. एक झेल सुटला होता सोहन याचा. पुढचा चेंडू राईट बरोबर दाखवून टप्प्याचा चेंडू भिरकावलाय आकाशात. पाहूया झेल होतो का ते. आणि षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड भटका. यस जाऊया आपण अर्थात तिसऱ्या षटकाकडे. धावफलक सांगायचं, धावफलकावरती धावांचा विचार केला तर 2 षटकांच्या बॉल चेंडू बघा जरा. चेंडू दुसऱ्या षटकामध्ये यस षटक संपलेला आहे आणि धावा 19 धावा धावफलकावरती लागतात. आता दुसऱ्या षटकामध्ये मोठा बट्टा आला, त्यामुळे धावसंख्येने आकार घेतलाय. थोडासा दबाव दूर फलंदाजीवरचा झालेला आपण पाहतो आहोत. इथे मात्र नामी संध्या. आता मात्र पुढच्या येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमण करण्याचे, परंतु इथे गोलंदाज आणलाय अर्थातच संदेश. याला मात्र थांबून फलंदाजी करावी लागणार. जागेवर उभं राहून चेंडू न्याहाळून फलंदाजी करावी लागणार, कारण हा फलंदाज चेंडूला आत बाहेर करण्यामध्ये यशस्वी होतोय. जर टप्पा चूक राहिला तर मात्र पुन्हा एकदा हे षटक चांगलं ठरू शकतो. जर तरचा प्रश्न 19 धावा धावफलकावरती आहेत. नितीशात अचूक टप्प्याची गोलंदाजी. काल तू त्याला सांगितल्याप्रमाणे त्याचा चेंडूचा टप्पा जर अप्रतिम असेल तर निश्चितच तो गोलंदाजी चांगली करू शकतो. किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली आणि किती षटकांचा खेळ शिल्लक आहे याचा लेखाजोखा समालोचक या नात्याने आपल्या समोर मांडत असताना याचं श्रेय दिलं पाहिजे ते गुणलेखक. आणि गुणलेखक आपली कामगिरी चोख कॉमेंट्री बॉक्स मध्ये बजावतायत ते म्हणजे नितीन आणि प्रथमेश. संदीप दादा जशी मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंच्या मधली जशी आशिषची ढाळवे नवेल गावचे पोलीस पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं दावे प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत. दादा जशी मैदानाच्या आतमधली पार्टनरशिप आहे तशी कॉमेंट्री बॉक्स मधली गुणलेखकांची पण पार्टनरशिप तितकीच महत्वाची ठरते. नक्कीच चांगलं सहकार्य दाबे प्रीमियर लीगच्या माध्यमातून गोलंदाजी मध्ये बदल. संदेश गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू हो आता पहा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय. थोडासा फलंदाज पुढे जाऊन पहिल्यांदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखीन लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. स्क्वेअर चेंडूचा मारा या ठिकाणी आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण बघतोय. आणि या ठिकाणी माझ्या समवेत स्वप्नील आहे, प्रसाद आहे. प्रसाद, या सामन्यामध्ये किती धावांची अपेक्षा तुला वाटते? किती धावा चांगल्या ठरू शकतात? निश्चितपणे जर आपण पाहिलं सेमीफायनलचा सामना आहे, धावांचा डोंगर आहे, तरी एक ऑलमोस्ट 60च्या वर धावसंख्या पाहिजे जेणेकरून ते फायनल मध्ये जाऊ शकतात, संघाला विजय मिळवू शकतात. मला वाटतं इथे गडीबाद झालाय सूरज. क्रमांक 3 घेऊन आलाय तो संदेश. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार आहे. ती संदेशला स्विंग पद्धतीचा मारा करण्यात माहीर असा नवीन गावचे पोलीस पाटील आशिषजी धाडवे
यांच्याकडून आपल्या डीपीएल साठी 500 रुपयाचे भरघोस पारितोषिक आलेलं आहे. डीपीएल तर्फे संदीप दादा महत्वपूर्ण आभार मानतो. महत्वपूर्ण गडी परतलाय माघारी, तो म्हणजे सूरज. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो सुयोग स्वतः कर्णधार असावा. मला वाटतं फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न असणार. राईट ओव्हर द विकेट मारा संदेशाचा. डाबी शाळा येणकडून मारा चाललाय. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीने चेंडू फिरतो षटकार. आता जो आपल्याला षटकार पाहावयास मिळाला ना, ते एकंदरीत स्टाईल पाहिली ना तर मला तो न्यूझीलंडचा रॉस टेलर आठवला. निश्चितच चांगला फलंदाज आहे रॉस टेलर. गुडघे टेकून घुटला टेक, तमाशा देख, फटका आणि टायमिंग कोणाचं आहे तर या ठिकाणी सहयोगचा आहे. चेंडूला भिरकावलाय आणि चेंडू सीमा पार झालाय. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजच्या मार्कवर लोअर बोलटा भिरकावला गोल 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 बोसच झेल त्या ठिकाणी पकडलाय. 100 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. झेल पकडलाय आणि दीपकजी माटलेकर यांच्याकडनं दरम्यान सलग 2 चेंडू 2 मोठा फटका घेण्याचा प्रयास होता. नो बॉल घोषित करतात पंच आणि फ्री हिट आहे. दरम्यान या फ्री हिटचा कुणाकडून या ठिकाणी प्रशांत आरावडे यांच्याकडनं फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार आला तर 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सहयोगसाठी. फ्री हिट पाहिली. पाहूया फ्री हिटचा फायदा घेतो काय पुढे समालोचन कक्षाचं स्वागत या ठिकाणी झालंय. समालोचन कक्षाचं स्वागत अमोलजी शिगवण सोहमसाठी या ठिकाणी अमोलजी शिगवण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक सलग 2 षटकारांसाठी. काय फलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ती म्हणजे सुयोग. याच्याकडून राईट ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी करतो संदेश. स्विंग पद्धतीचा माहीर असा संदेश. राईट ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू जातोय स्क्वेअरच्या पट्ट्यात. सुयोग सुशांत स्वतः तिथे आहे. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय, फेक करतोय. तत्पूर्वी 1 धाव पळून पूर्ण होते. या ठिकाणी बघा आता पूर्ण मिकी माऊस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपली बाईक घेऊन या ठिकाणी पूर्ण कसरत करताना या ठिकाणी अमोल चांदिवडे यांच्याकडनं जर सोनच्या बॅट मध्ये सलग 2 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. सलग 2 षटकार अमोलजी चांदिवडे यांच्याकडून आपल्याला बहाल करण्यात येतील 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी मार्कवर. बॅक टू बॅक 2 षटकारांची गरज. काय मजा आली मॅचला. काय रंगत वाढत चालले. सेमीफायनलचा थरार. तुमच्या खूपच बाहेरचा पुन्हा एकदा नो बॉल आणि ऐन मोक्याच्या क्षणी मी वारंवार सल्ले देत आलोय की संदेश तुला टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागणार. चेंडू आत बाहेर तुझा जरूर होतो परंतु टप्पा तुला पकडणं फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र या षटकातला दुसरा नो बॉल येतोय. पुन्हा एकदा पहा नीट. निश्चितच दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. काहीसा दबाव हा गोलंदाजावर आपण पाहतोय. दादा कालच तू त्याला सांगितल्याप्रमाणे तुझे लाईन आणि लेंथ चांगलं असणं गरजेचं, कारण त्याचे स्विंग चांगले चेंडू होतात परंतु त्याचा टप्पा अचूक नसल्यामुळं खराब गोलंदाजी. दबाव अराउंड द विकेट मारा करणार आहे तो म्हणजे सोहनसाठी. पुढचा चेंडू पाहूया काय होतं ते. दरम्यान संदेशचा पुढचा चेंडू आता मात्र खेळ करण्याचा प्रयास होता. चेंडू दौड जातोय. दरम्यान धावसंख्या झालेली होती 42.
काहीसं महागडे षटक म्हणावं लागेल. षटक संपल्याची खुणी करतात पंच आपली चोख कामगिरी बजावत आहेत. काहीसं या सेमीफायनलच्या सामन्यात महागडे असे षटक आपल्यास पाहाव्यास मिळालं. त्याचप्रमाणे जर समोर आपण पाहिलं फलंदाजांकडे तर दोन्ही फलंदाजांकडे आतषबाजी आपल्यास पाहाव्यास मिळाला. पुरेपूर मनोरंजन होतं. संदेशाचं एवढं महागडे षटक आहे की एका षटकात 23 धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे सुयोग आणि सोहन या जोडीनं. हा इथे बघा मिकी माऊसना देखील टेन्शन आलंय. काय षटक टाकलंय 23 धावा या षटकाबद्दल षट वाट लागले आणि आपण बघतोय थोडीशी मजा या मैदानामध्ये. आणि आता मात्र या षटकामध्ये धावा रोखणं फार गरजेचं आहे. इथे 50 क्रॉस धावा निश्चितच अतिरिक्त दबाव या ठिकाणी. दरम्यान संदीप दादा सोहनचा भाव वाढताना पाहायला मिळतो. सलग जर 30 षटका ठोकले तर रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय ते सोहनसाठी. आणि मला वाटलं ढेर टिपला जातो प्रतिमेचे सुशांत खरोखरच उत्कृष्ट असा गोलंदाज. आपली स्ट्रेन आपली ताकद पणाला लावताना मैदानाच्या आतमध्ये आपण आता इथे मात्र सुयोग डगावच्या दिशेला परत येणार आहे आपल्यासाठी मिकी माऊस स्वतःचा. चला जाऊ द्यात आपण जा डगावच्या दिशेला बाहेर जा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आपण पाहतोय. नवीन फलंदाज दीपेश मैदानामध्ये गेलाय. धावसंख्येने आकार घेतला. परी 11ची फलंदाजी आणि मौक्याच्या क्षणी बहरलेले सुयोगने चांगली फलंदाजी करून आपल्या संघासाठी डगावच्या दिशेने परत आले. धावसंख्या आपणापर्यंत नक्की पोहोचेल. वैयक्तिक किती धावा करून प्रथमेश सुयोग डगावच्या दिशेने आलाय. 19 धावा चांगली खेळी आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी. 19 धावांची दमदार खेळी करून डगावच्या दिशेने परत आलाय. 4 चेंडून सामोरं गेला 19 धावा. हो काय फलंदाजी केली आहे. 4 केवळ चेंडूमध्ये. अद्याप 2 षटकांमध्ये तेवढी गती आली नव्हती परंतु तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी चांगली फलंदाजी झाली. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आकार घेतलेली आपण पाहतो आहोत. 50 किंवा 50+ धावसंख्या या सेमीफायनलचा दबाव आश्रय स्टार्सच्या फलंदाजांवरती थोडंसं टाकू शकते. इथे मात्र मोठी कामगिरी येणारी फलंदाजी नंतर असणार आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं नाव घेतलं जाईल ते सौरभचं. ओ चेंडू हवेमध्ये नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. क्षेत्रक्षेत पोचतो का परंतु नाही. हो काय या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू सुटलाय. आता तो धाव या ठिकाणी 1 मिळाले आणि आता मात्र स्ट्राईक वरती सोहम असणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर मला वाटतं 43. जर आपण एकंदरीत या सामन्याचा विचार केला गेल्या पहिल्या 2 षटकामध्ये काहीशी फलंदाजी बहरत होती. त्यानंतर आश्रय स्टार्सच्या संघाला धावा रोखायची होती. त्याची पूर्णपणे मदार त्यांनी सुशांतवर टाकली होती. ती पूर्णपणे आपली तो कामगिरी चोख बजावत आहे. काहीसा उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपण सुशांतकडून पाहावयास मिळत आहे. दरम्यान काहीशी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. खराब चेंडू म्हणावा एक धावसंख्या झाली होती 44 दरम्यान सुशांतचा पुढचा चेंडू सोमसाठी पूर्ण मारण्याचा प्रयास होता. वन बाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विजय केळसकर यांच्या द्वारा चौकार रोखण्यात तो यशस्वी होतो. मात्र 2 धावा निश्चित फलंदाजांना मिळतील. धावसंख्या झाली ती 46. प्रसाद या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू सीमा पार झाला असता परंतु त्या ठिकाणी बॅकअप करणारा जो त्याला क्षेत्ररक्षक आहे बैरट याने मात्र सुंदर चेंडू पकडला आणि धावा 2 वाचवल्यात. अत्यंत महत्वाच्या धावा आहेत. सेमीफायनलचा दरारा या धावा अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत. निर्णायक देखील ठरू शकतात. अत्यंत महत्वाची लढत आहे. या षटकानंतर जरूर स्वप्नील तुला संधी पहिल्याच शेवटचं षटक दरम्यान शेवटचं षटक मैदानामध्ये लागले का पहा. येस या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी मनोरंजन आणि शेवटचं षटक मैदानामध्ये. ओ या ठिकाणी बाद त्रिफळाचीत बहुधा फलंदाज झालेला असावा.
नक्कीच क्रीडा रसिकांचं मनोरंजन होत आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील जे पाहणारे माझे रसिक आहे क्रीडा रसिक आहेत या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा वाईड चेंडूचा इशारा येतोय, परंतु या ठिकाणी यष्टा उद्ध्वस्त केल्या फलंदाज मात्र बाद अतिरिक्त धाव मिळते प्रथमेश. या ठिकाणी वाईड बॉलची अतिरिक्त प्रथमेश धाव मिळते प्रथमेश आणि त्याच्या जोडीला मला वाटतं गुणलेखकाच्या भूमिकेत नितीन या ठिकाणी आहे. गुणलेखकांची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय आणि अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या स्वप्नील 47 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही काही चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. 3 धावा 50 धावा धावफलकावरती लागतील. या चेंडूवरती जर आल्या तर त्याचा अतिरिक्त दबाव हा नक्कीच आश्रय स्टारच्या खेळाडूंवरती राहणार आहे. या स्पर्धेत पूर्ण चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली, परंतु या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा परी 11चा संघ बघता 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 आजच्या दिवसामध्ये विजय 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 नोंदवत सेमीफायनल पर्यंत धडकला आणि सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा 47 धावा या एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आपण उभी करताना पाहतो आहोत. काय खेळ केलाय या ठिकाणी. शेवटचा चेंडू बहुधा तुषार खरोखर उत्कृष्ट या ठिकाणी चेंडू निर्धाव आहे. चेंडू निर्धाव आहे. काय षटक टाकले शेवटच्या षटकामध्ये संपूर्ण संघाला कमबॅक करून दिले म्हणायला हरकत नाही. केवळ मला वाटतं आमचा 4 गाड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आमचे स्कोरर मला सांगते मला वाटतं 41 धावा धावफलकावरती होत्या म्हणजे 42 हा म्हणजे 42 धावा 3 षटकानंतर होत्या. केवळ 5 धावा खर्च घातल्या. 47 धावा धावफलकावरती सामने पाहण्यासाठी दाखल होत आहेत. कृपया काही आजूबाजूला खुर्च्या असतील त्यांना उपलब्ध करून द्या. त्यांचा मान सन्मान राखा. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र घेऊया छोटासा ब्रेक. नक्कीच 47 धावा धावफलकावरती लागल्या एक सन्मानजनक धावसंख्या आहे. 48 धावांची गरज आहे. पुढच्या सामन्याचा नाणेफेक आपण करून घेणार आहोत. प्रसाद दरम्यान यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना विहान रायडर्स विरुद्ध गजमल वॉरियर्स. तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने पॅव्हिलियनशी संपर्क साधायचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर मी आशिषची ताडू यांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. विहान रायडर्स वर्सेस गजमल वॉरियर्स होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना नाणेफेकीचा कौल आशिष ताडू यांच्या हस्ते होताना आपल्या सगळ्या पॅव्हिलियनच्या समोर पाहावयास मिळत आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल झालेला आहे. विहान रायडर्स हा संघनायक विजयी होतोय. नाणेफेकीचा कौल दरम्यान प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दादा आता जो सामना सेमीफायनलचा चालू आहे त्यामध्ये सुशांतने सटीक गोलंदाजी केली आहे. 4 गडी तंबूत परतून फक्त 5 धावा खर्ची घातल्यात. स्वप्नील याच्यामध्ये गंमत बघ केवळ 5 धावा गेल्यात, पण जर या ठिकाणी 55 धावांपर्यंत धावसंख्या गेली असती तर त्याचा अतिरिक्त दबाव राहिला असता. म्हणजे या शेवटच्या षटकामध्ये जी कमी धावसंख्या परी 11 संघाला जी जमावी लागली, कमी धावसंख्या केवळ त्यांनी जमवली, याचा फटका या सामन्यामध्ये त्यांना बसू शकतो. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सौरभ देरुकवर ती मोठी मदार आहे. त्यानंतर प्रशांत सलामीवर त्याला बढती मिळालेली आपण पाहतोय. कारण निश्चितच ज्या धावा वाचवल्यात या निर्णायक ठरू शकतात. निश्चितच कारण सौरभ आणि प्रशांत हा इनफॉर्म बॅट्समन आहे. कारण सुरेख अशी फलंदाजी आपण आजच्या सत्रात जर बघितली तर अप्रतिम अशी फलंदाजी प्रशांत करतो. बघूया आता स्वतः दीपेश गोलंदाजीचा भार सांभाळतो. दीपेश हाही एक अनुभवी असा खेळाडू आहे. उत्तम गोलंदाजी करतो, उत्तम फलंदाजी, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अष्टपैलू असा खेळाडू. बघूया आता काय करतो ते. कारण सुशांतची नक्की जो भूमिका आपल्याला सुरेख अशी भूमिका आपल्याला संघासाठी पाहायला मिळाली, ज्यामध्ये 4 गडी परतवून फक्त 5 धावा खर्ची घातल्या आहेत. बरोबर. आपण जर विचार केला तर सुशांतवर पूर्णपणे मदत होती संघाची कशा धावा रोखायच्या, तर तो सुशांत यशस्वी ठरला. त्यामुळे जे आश्रय स्टार्स या संघाला एक उमेद भेटलेली आहे.
सुशांतने चांगली आपली चोख कामगिरी बजावलेली आहे. त्याच्या आशेचा किरण होता की आशेचा किरण सुशांतच्या रूपाने त्यांना भेटला तरी पूर्ण जबाबदारी आपली पार पाडली. एक नवं उमेद तयार होऊन आता दरम्यान फलंदाजी सुरुवात झालेली आहे. सुरुवात नाही चेंडूवरती जशाच तसं उत्तर दिलंय प्रशांतने. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचललाय. पहिल्या चेंडूवरती सोडले षटकाराने सुरुवात केली इथे चौकाराने सुरुवात. निश्चितच आता मात्र आपला इरादा स्पष्ट करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रशांत. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट असा मारा करतो. दिपेश झाकून टप्प्याचा चेंडू भिरकावला आकाशात. बघूया काय होतं ते. आणि षटकार बाजूला जल्लोष आपण पाहतो आहोत क्रीडा रसिकांचा. मंगेश दादा राणे यांना विनंती आहे जे सीमारेषेच्या जवळ उभे त्यांना कृपया करून क्षेत्ररक्षणाला कोणत्या प्रकारचा अडचण होता या ठिकाणी जल्लोष आपण पाहतोय. मनोरंजन होतं या ठिकाणी आपण बघतो आहोत. पुन्हा एकदा दिपेश गोलंदाजी मार्क वरती असेल. प्रशांत ऑन फायर आहे. एक षटकार एक चौकार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. हो पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू भिरकावलाय खूप दूर क्षेत्र. काय झेल कोण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. काय जबरदस्त विकेट. काय जबरदस्त झेल पकडलाय. नवे मॅचला जवळजवळ कालनाटली देणारा झेल म्हणता येईल. कारण एका बाजूने जर प्रशांतचा जरी बळी गेला तर त्याचा दबाव हा सौरभ वरती येणार आहे. कारण सौरभला फटके मारावे लागणार म्हणजे त्याच्यामध्ये आपला देखील बळी जाऊ शकतो. काय झेल पकडला. निश्चित आपली खरोखरच पूर्ण सर्व ताकद पणाला लावून नजर खेळातली नजर पाहायला मिळाली आपल्याला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची नजर काय हटून दिली नव्हती आणि अप्रतिम झेल कव्हरच्या पट्ट्यात सीमा रेषेच्या लगत टिपला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोमांचक थरार तुंब युद्ध संघर्ष नाट्य पराभवाची आवटी विजयाच्या लाटा संघ कारतबगारीचा झेंडा मिरवणारा आखाडा. धाबी प्रीमियर लीगचा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेमीफायनलचा सामना आहे. रोहन भैरट ऑन स्ट्राइक. हो बिग हिट रोहन भैरटच्या बॅट मधनं होतोय. काय गोलंदाजी आता मात्र उचललाय. जहां दर्शक खड़े होते हैं और गेंद एकदम स्लॉट में थी उसको पार कर दिया. पार्किंग लॉट में 6 रन बेहतरीन छक्का सिक्सर. आता मात्र रोहन सुद्धा कमबॅक करताना पाहायला मिळत. मला रोहन साठी पुन्हा एकदा कव्हर चेंडू हवेत आहे. पाहूया काय होतं ते. चेंडू अडवला जातो तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण होत आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 18. पथावर अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजे रोहन भैरट याच्याकडून. रोहन भैरट चांगली फलंदाजी करतोय. अत्यंत उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती दिपेश आहे. सामोरा येतो रोहन भैरट. हो जबरदस्त भिरकावला. गॅप मध्ये चेंडू सीमा रेषेचा वेध घेणार. चेंडू सीमा पार. धावसंख्या झाली होती 22. धावसंख्या झाली होती 22. काहीसं महागडं असं षटक म्हणावं लागेल. पण दरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करून घेतला. आपल्या संघाला धावाचा डोंगर उभा करण्यात यशस्वी ठरले. भले प्रशांत
प्रसन्न आउट होतो. मगाशी जर बघितलं असं संदेशला तब्बल 23 धावा कुठल्या होत्या आणि आता दीपेशला कुठल्या जातात त्या 22 धावा. निश्चितच चांगलं असं नियोजनबद्ध खेळ पाहायला मिळतोय तो सौरभ आणि रोहन यांच्या दरम्यान. या ठिकाणी जर आपण विचार केला तर नक्की या ठिकाणी जो गोलंदाज मोर्चावरती आणलाय त्याने मात्र या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केल्या तुषारने. जर या ठिकाणी आपल्याला सामन्यामध्ये पुनरागमन करायचं आहे तर तुषारचं हे षटक अत्यंत महत्वाचं षटक घेऊन आला आहे. राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल सामोरा असेल तो डावखुऱ्या शैलीचा अर्थात सौरभ देवरुखकर ऑन फलंदाजी मार्कवर यस 22 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 48 धावांची गरज या ठिकाणी आहे. परंतु आता मात्र तुषारला चांगली गोलंदाजी करावी लागणार. पहिलं खूप महागडे षटक दीपेशची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा तडकावल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्याच्यामध्ये प्रशांतचा एक षटकार एक चौकार होता आणि तदनंतर मात्र बाद झाल्यानंतर रोहन भैरटने मात्र सामन्यामध्ये जोरदार मुसंडी मारले. पुढचा चेंडू कट केलाय. एक धाव या ठिकाणी प्राप्त होणार. एकेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलक खालता ठेवलाय. इथे माहिती आहे की मोठी जबाबदारी सौरभच्या खांद्यावरती. सौरभला ही गोष्ट नक्की माहिती आहे की आष्ट्रा स्टारचा संघ या स्पर्धेमध्ये त्यांना जास्ती पराभवांना सामोरं जावं नाही लागलंय. निश्चितच एक चांगला संघ म्हणून पुढे आलेला संघ आहे. सेमीफायनल मध्ये सहज दाखल झालेला संघ आहे. इथं अत्यंत महत्वाच्या क्षणी जर आपण पराभूत झालो तर मात्र या स्पर्धेतून आपल्याला निघावं लागणार हे त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे कोणतीही घाई करण्याचा त्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसत नाहीये. अजून मोठा खेळ आहे. 4 षटकांचा सामना आहे. आपण जर पहिल्या षटकाचा विचार केला तर 22 धावा तब्बल आल्या. असं एखाद्या शेवटच्या षटकापर्यंत हळूहळू नेणं आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांवरती दबाव कायम ठेवणं हेच तंत्र अवलंबलं जाणार. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तुषार. तुषारचा पुढचा चेंडू चेंडू सर सीमारेषात पार. दादा पहिले 2 चेंडू बघशील तर तुषारने सुरेख फेकले होते. ऑफ स्टिकवर ठेवले होते. सौरभला जर का लेग एसटी जवळ जर चेंडू मिळाला तर निश्चितच तो सीमा पार जाणार यात काही शंका नाही. अप्रतिम असा फलंदाज राईट आर्म अराउंड द विकेट मारा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हलकाचा अपील होता. दबावला पायचित होतोय तो म्हणजे यहाँ पर विकेट का पतन होता हुआ विकेट गिरता हुआ उनकी जगह लेने के लिए धीरे धीरे मैदान में सुशांत जा रहे. बहुत ही अच्छा बल्लेबाज डगआउट की तरफ वापस आते हुए जहां तक हौसले बढ़ चुके हैं. आणि आता आपण धावांचं समीकरण पाहिलं तर नक्की मांडणार आहोत. परंतु आनंदाचं वातावरण या ठिकाणी आता नक्कीच थोडंसं असणार. त्या परी 11च्या गोटामध्ये महत्वाचा गडी बाद झाला आहे. येस आपण 2 षटकानंतर धावांचं गणित चेंडू आणि धावा असं मांडूया. तोपर्यंत आपण सरळ धावसंख्या आपण खेळाडूंपर्यंत पोहोचूया. आपल्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचूया. निश्चितच सुरेख अशी गोलंदाजी पाहतोय. षटकार गेल्यानंतर गोलंदाजीवर अचूक मारा करतोय आणि पायचित बाद होतोय. तो सौरभ सारखा मोठा खेळाडू परतलाय. अचूक मारायची गोलंदाजी आपण पाहतोय तर तुषार याच्याकडून लाईन आणि लेंथ वर खूपच लक्ष ठेवून गोलंदाजी करतोय तो तुषार एक उंचपुरा असा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय. घमासान धाबे प्रीमियर लीगचा राईट आर्म अराउंड द विकेट मारा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय सुशांतसाठी. पाहूया सुशांत फ्रंट फुटवर उभा राहून सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या पट्ट्यात. सुरेख क्षेत्ररक्षण होतं. एकच धाव पळून पूर्ण होते. एका धावनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या आहे ती 31. रोहन भैरट अजूनही मैदानात आहे. उंच पुरे फटके मारण्यात माहीर असा रोहन अजूनही मैदानात आहे.
48 धावांचा पाठलाग करताना आष्ट्र स्टार्स हा संघ काय करतो, कोण जिंकणार कोण हरणार आता पाहायला लागणार आहे. सुरेख असा सामना. राईट ओव्हर द विकेट डावी शाळा एंड कडून मारा करतोय तुषार. रोहन बैरड साठी पुन्हा एकदा स्लो अप्रतिम गोल. कमबॅक करण्याची संधी अशी जी या माध्यमातून आपण पाहतो तुषारच्या गोलंदाजीने दिलेली आहे. धन्यवाद संदीपजी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. आता कोणता संघ 31 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सुशांत हा मैदानात आहे. मगाच शेवटचं षटक ज्याने टाकलं होता असा हा सुशांत, त्याने आपल्या संघासाठी समजदारीने खेळ केला आणि या सामन्यामध्ये आपल्या संघाला व्यवस्थित टिकवून ठेवलेलं आहे. आणि आता फलंदाजीसाठी स्वतः सुशांत तिथे आहे. सुशांतने 12 चेंडू आणि 17 धावा आहेत. अतिशय समजदारीने खेळला पाहिजे. आपल्या संघाला विजयाकडे कशा परीने घेऊन जाता येईल हे सुशांतने पाहिलं पाहिजे. धन्यवाद आशिष जी. आपण जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्क वरती सोहन सज्ज सामोर आहे तो सुशांत. 12 चेंडू 17 धावा असं समीकरण असताना सुशांत आणि विजय केसकर अशी जोडी मैदानामध्ये आहे. आपण पाहू शकतो आश्रय स्टार संघाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचवतात का की या ठिकाणी गोलंदाज कमाल करतात. काय घडतं काय बिघडतं अर्थात गोलंदाजी मार्क वरती सोहन सज्ज आहे. पहिलं महागड्या षटकानंतर पुन्हा एकदा तुषारने आपल्या संघाला सामन्यामध्ये आणलंय. इथून मात्र उर्वरित गोलंदाजांना कामगिरी करावी लागणार. दरम्यान 12 चेंडू 17 धावा. सुयोग चेंडू सुशांत साठी मोठा फटका मारण्याचा प्रयास होता. चेंडू डॉट जात आहे. या ठिकाणी बघा प्रसाद चकवलंय. फलंदाजाला प्रसाद चकवलंय बघा. बीट केलाय आणि चेंडू निर्धाव या ठिकाणी गेलाय. निश्चित पण आता सुशांतच्या क्षमता मोठे खेळ करण्याची, पण आताची जर धावाची आपण एक समीकरण पाहिलं 12 चेंडू 17 धावा वगैरे, तर त्याप्रमाणे डिफेन्स किंवा एक सरासरी विचार करून त्यांनी खेळ खेळायला पाहिजे. कुठे शॉट खेळायला पाहिजे, कुठे डिफेन्स पद्धतीची खेळ खेळायला पाहिजे आपण, तरच आपला संघ विजय होईल. ही दोन्ही फलंदाजांनी याचा नोंद घ्यायची. दरम्यान मला वाटतं सुशांत बाद ठरवण्यात आली. सुशांतला एसटीची धून परततोय. एसटीची धून तंबूत परत येतो सुशांत आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. पण बघा बघता 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 सामना कसा दोलायमान स्थितीमध्ये गेला आहे. परी 11च्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. या ठिकाणी सुशांत देखील डगआउटच्या दिशेने येतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये, नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये दाखल झालाय. आणि या ठिकाणी पहा सुशांत बाद झाल्यानंतर गोलंदाजांचा आत्मविश्वास नक्की वाढणार या ठिकाणी. आणि यानंतर जर विचार केला तर एक षटक कोण टाकणार आहे, तर एक षटक चेतन गोलंदाजीला येणार हे मात्र नक्की असणार आहे. चांगली गोलंदाजी घ्या सामन्यामध्ये आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे नाही अमोलकडे मला वाटतं संघ जाईल. अमोल एक चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. चांगलं षटक त्याने टाकलं होतं. त्याच्याकडे गोलंदाजीसाठी जाणार एवढं मात्र निश्चित. खराब चेंडू टाकलाय, खराब चेंडू टाकलाय या ठिकाणी. चांगलं जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केलंय. मगाशी झेल देखील मला वाटतं भूमिकेत याच खेळाडूने पकडला होता. पहिला झेल सुरुवात केली होती प्रशांतचा, मोठ्या खेळाडूचा झेल होता. काय झेल पकडलाय. प्रशांतला नक्कीच वाटलं नसेल की हा झेल होईल, परंतु त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम झेल पकडलाय. आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा आता विजय केसकर स्ट्राईक वरती असणार आहे.
ओ सलमानने तटवण्याचा प्रयत्न केलाय, फॉलोथ्रो मध्ये आडवा पडून झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, झेल हाताला लागला नाही, परंतु या ठिकाणी केवळ एक धाव, थोडासा दबाव फलंदाजीवरती आहे. स्कोर सांगूया. दरम्यान धाव संख्या झाली होती 33. 9 चेंडू 15. 9 चेंडू 15 धावा असे समीकरण मैदानामध्ये येऊन टेपलेलं पाहतो. पुढचा चेंडू ओ चांगला चेंडू, अत्यंत ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, शेर चेंडूचा इशारा आहे, निर्धाव चेंडू या ठिकाणी, परंतु अतिरिक्त धाव मिळणार आहे. अजूनही 9 चेंडू आणि 14 धावाचं समीकरण. 9 चेंडू 14 धावा. एकंदरीत सेमीफायनलचा सामना आहे, समीकरण बदलत चालले, चेंडू गणित समीकरण बदलत चालले, तर अशा महत्वाच्या सामन्यात गोलंदाजाकडून अशी चूक होणं ही अपेक्षित नसते. तरी पाहूया गोलंदाज किती अंकुश ठेवत माहीर ठेवते फलंदाजावर. काहीचा उत्कृष्ट गोलंदाज नमुना पाहावयास मिळत आहे. चेंडू दर जात आहे, धाव संख्या स्थिर जात आहे, समीकरण प्रत्येक चेंडू गणित बदलत आहे. जर एकंदरीत संदीपजी बघितलं तर प्रत्येक चेंडू गणित या सामन्यात आपल्याला वेगवेगळे व्हेरिएशन पाहावयास मिळाले. फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसत आहे, कधी गोलंदाज चांगलं गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. हेच क्रिकेटचं रहस्य आहे आणि निश्चितच तशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये या ठिकाणी देखील एक धाव मिळणार. एकेरी धावांनी सामना पुढे चालला आहे आणि आपण पाहणार आहोत अजूनही अंतिम षटकाचा खेळ यानंतर शिल्लक असणार आहे. गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी फलंदाजाला देखील मोठा फटका मारला, झेल हवेत गेला तर बाद होणार. पुन्हा त्याच्यामुळे एकेरी दुहेरी धावांनी थोडासा सामना हे पुढे नेण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. या संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. काल सगळे सामने हारून, अरे खराब फेक, आता मात्र संपलंय, षटक संपलंय. 37 धाव संख्येवरती 6 चेंडू आणि 11 धावा. आता बघा जाऊया तिथे मास्टरांचे 6 चेंडू 11 धावा. पुन्हा सामना रंगतदार अवस्थेकडे चाललेला सामना. 6 चेंडू 11 धावा असं समीकरण मैदानामध्ये येऊन ठेपलंय. कोण जाणार अंतिम सामन्यामध्ये? परी 11चा संघ बाजी मारणार, मंदार पालकरचा संघ दाखल होणार की दुसऱ्या बाजूने आश्रय स्टारचा संघ दीपकजी माडलेकर आणि रवींद्रजी माडलेकर यांचा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार. अंतर जर पाहिलं तर आश्रय स्टार संघ आणि त्यांचा विजय याच्यामधलं अंतर पाहिलं तर 11 धावांचा आहे आणि आपण आश्रय स्टारचा विचार केला तर 11 धावा दूर आणि परी 11चा विचार केला तर 6 चेंडू दूर. ओहो, पहिला चेंडू खराब चेंडू होता, चेंडू हवे, चेंडू खाली सोन क्षेत्ररक्षक कोणते चूक नाही आणि बाद. आपण पाहतोय परंतु विजय नॉन स्ट्राईक वरती राहणार आहे. विजयला आपण गृहीत धरू शकणार नाही तसं नाही. विजय एक चांगले फटके मारतो, मध्येच एखादा षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे विजयला स्ट्राईक वरती आणणं देखील फार गरजेचं असणार आहे. या ठिकाणी पाहतो सामना चुरशीचा सामना रंगतदार पहिला सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपण अनुभवत आहोत. काय सामने होतात, काय रंगत वाढते आहे, क्रीडा रसिकांची गर्दी या ठिकाणी दाटून आपण आलेली पाहतो आहोत. काय सामना आहे, अप्रतिम सामना, क्रीडा रसिकांच्या हृदयाचे धोके चुकवणारा. 5 चेंडू 11 धावाचं समीकरण मैदानामध्ये स्वप्नील. निश्चितच सुरेख गोलंदाजी फक्त नवा दमाचा अमोल सुरेख गोलंदाजी करतोय. अतिशय उत्तम चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याच्या गोलंदाजी. आपण ह्याच्या आधी जर सामना बघितला तर चेतन सुद्धा एक छोटासा खेळाडू, त्यांनी पण उत्तम गोलंदाजी केली होती. त्याच्याच काहीसा दबाव निर्माण होताना आश्रय स्टारच्या फलंदाजांकडे. जर आपण एकंदरीत समीकरणाचा विचार केला आता तर विजयाला गवसणी घालायची असेल तर पूर्णपणे आश्रय स्टारची पूर्ण जबाबदारी जर आपण पाहिलं ना, पूर्ण मदार आपण जर म्हणायचे असेल की या संघाला विजय संपादन करायचा असेल तर पूर्णपणे या संघाचे मदार विजयावर आहे. कसं स्ट्राईकला येईल अमोल जो विचार करायला हवा. विजयाची क्षमता आहे, तडाखेबंद फलंदाज आहे, मोठे मोठे फटके तो खेळू शकतो. निश्चितच अमोल गेल्या वर्षी पुन्हा एकदा राईट मारून विकेट मारा. ओहो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय अमोल याच्याकडून. एकच धाव मिळते. अजूनही
तीन चेंडू आणि 10 धावा. असं सोपं तितकंच कठीण असं समीकरण म्हणावं लागेल आपल्याला. दरम्यान विजय आता स्ट्राईकला जात आहे. विजयाला जर विजय संपादन करायचं असेल तर स्वतःच्या नावाला अशी साजेशी खेळी विजयला आपण बाजूला ठेवू शकत नाही. दमदार चांगली फलंदाजी करू शकतो. या 3 चेंडूमध्ये मोठा फटका तो मारू शकतो. क्षमता त्याच्याकडे आहे. परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्ची घातली आतापर्यंत. दबाव झेलून सुद्धा सुरेख गोलंदाजीचा मारा. प्रत्येक सिक मैदानाच्या आतमध्ये आपली स्ट्रेन, आपली ताकद, खेळातील कौशल्य पणाला लावताना हा छोटा पॅक बडा धमाका. अमोल अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 3 चेंडू 10 धावा. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्याने खरोखरच थोडस सांभाळून राहा. कारण या ठिकाणी सामना चुरशीचा अत्यंत महत्वाची लढत. निर्धाव चेंडू परंतु या ठिकाणी ऑफटम सोडून खेळण्याचा थोडासा मोह जो आहे पुढे जाण्याचा प्रयत्न आहे आपणाला. निर्धाव चेंडू पासून थोडासा दूर घेऊन जाणार एवढं मात्र नक्की आहे. आपण खेळण्यासाठी आपण ऑप्शनच्या देखील पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, कट करण्याचा प्रयत्न करतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र हा चेंडू नक्कीच थोडस ऑप्शनच्या बाहेर जाणार होता. 2 चेंडू 10 धावा. स्ट्राईकला तो विजय मोठी बाजूला ठेवू शकत नाही. बघा षटकार भिरकवलाय आणि 1 चेंडू 4 धावा असं समीकरण मैदानामध्ये. कोण जाणार? मंदार पालकरचा परी 11 की रवींद्र आणि दीपक माडलेकर यांचा आशिरा स्टार्स. आशिरा स्टारचा संघ 4 धावा दूर. विजय खेळावे लागेल. विजय फटके मारावे लागतील. एवढं विजयाने लक्षात ठेवायचं. फक्त नावाला साजेशी खेळी. विजय केळसकर आतापर्यंत पाहिलं आपण काहीसा अंडर रेटेड खेळाडू म्हणू शकतो. हा षटकाराने काय केलं या सामन्यामध्ये तर पुन्हा एकदा आश्रयाला संधी दिलेली आहे. आणि या शेवटच्या चेंडूवर चौकार किंवा षटकार या एवढ्या शक्यता असणार आहेत. आणि या खेळाडूकडे ती क्षमता आहे. आता अनुभव विजयच्या कामाला येतोय का हा जोश या तरुण खेळाडूचा आपल्याला जिंकतोय तर पाहायचं आहे. परी 11ला परत एक संधी आहे. या शेवटचा चेंडू जर चांगला टाकला तर सामना परीचा आहे. हा बेस्टीच्या खूप बाहेर चेंडू आहे आणि हा स्वेच घोषित केलेला. खराब गोलंदाजी आणि हा दबाव. हाच दबाव आहे. जर सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. 1 बॉल 3 धावा असं समीकरण आहे. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा असं समीकरण. विजय केळसकर अजूनही मैदानात उभा आहे. क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. सेमीफायनलचा हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. दाबी प्रीमियर लीग 2024 पर्व 6वे. दरम्यान पुन्हा एकदा शेवटचा राईट आर्म राऊंड विकेट. हा चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू टाकतोय आणि हा सामना जिंकतो परी संघ. आणि